नमस्कार मंडळी. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि उद्या संकष्टीही आहे. त्यामुळे आज आपण संकष्टी स्पेशल आंब्याच्या रसातले मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत. हे करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्सही दिल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिलं मोदकाचं सारण करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कप खोबरं आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे. सर्वसाधारणपणे मोदकासाठी खोबऱ्याचे निम्मे गूळ घेतात, पण इथे आपण आंबाही घालणार आहोत, त्यामुळे त्याच्या गोडीनुसार मी गूळ कमी घेतलाय. आता यात मी ड्रायफ्रुट्स घालून घेतले आणि हे सारण गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर परतून घेत आहे. गूळ थोडा वितळल्यावर मी यात आमरस घालणार आहे. यात मी अर्धा कप आंब्याचा रस घालून घेतला आहे. मी जो आंबा घेतला आहे तो चवीला गोड आहे, म्हणून गूळ आणि आंबा मी अर्धा कप घेतला आहे. तुम्हीही आंब्याच्या चवीनुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता. आंब्याचा रस घालून हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे सारण व्यवस्थित ढवळून घ्यायचे. हे सारण करताना नेहमी गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, नाहीतर गुळामुळे हे सारण जळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आंबा शिजेपर्यंत हे सारण व्यवस्थित ढवळत राहायचे. आता उकड करण्यासाठी आपण 2 कप पाणी घेणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप आंब्याचा रस घालून घेणार आहे आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहे. जर तुम्ही आंब्याचा रस जास्त घालणार असाल तर 2 कप ऐवजी 1.5 कप पाणीही घालू शकता. आंब्याचा रस घालून हे व्यवस्थित ढवळून घेऊन आता उकळी येईपर्यंत ठेवायचे. चांगली उकळी आल्यानंतर यात आता आपण 2 कप तांदळाचे पीठ घालून घ्यायचे. तुमच्या लक्षात आलंच असेल, जेवढं खोबरं घेतलंय तेवढंच आपण पाणी आणि तेवढंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ चांगलं ढवळून छान उकड करून घ्यायची आहे. हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढण्यासाठी ठेवायचे, म्हणजे हे पीठ व्यवस्थित शिजून निघेल. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे. आपली उकड आता तयार आहे. ही गरम गरम उकड आपण एका ताटात काढून घ्यायची आहे आणि ही गरम असतानाच आपल्याला ही मळायची आहे. ही मळण्यासाठी हात भाजू नये म्हणून इथे मी मॅशरचा वापर केला आहे. जशी ही कमी गरम होईल तशी मी हातानेही छान मळून घेणार आहे. हाताने मळताना ह्याला थोडंसं हाताला तेल आणि पाणी लावून मळायचं आहे आणि अशी छान मऊसूत मळून घ्यायची आहे, म्हणजे आपले मोदक मोडणार नाही. आपलं पीठ तयार आहे हे तुम्हाला कसं कळणार? त्यासाठी असा पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला असं दाबून बघायचं आहे. जर पिठाला तडे जात नसतील किंवा ते फाटल्यासारखं होत नसेल, म्हणजे आपलं पीठ मऊसूत तयार आहे. हे पीठ व्यवस्थित तयार झालं तरच त्याचे मोदक व्यवस्थित होतात आणि उकडल्यावर ते फाटत नाही. आता ह्याची आपण पारी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मध्ये दाबून आणि बाहेरनं कडा बारीक करून आपण त्याची पारी करून घ्यायची आहे. तुम्हाला हाताने पारी जमत नसेल तर त्यासाठी एक सोपी पद्धतही आहे. एका प्लॅस्टिकच्या कागदावर असा पिठाचा गोळा करून ठेवायचा आणि त्यावर पोळपाटाने दाब द्यायचा आणि पुरीसारखी पारी तयार करून घ्यायची. यासाठी तुम्ही पुरी यंत्राचा वापर पण करू शकता. तुम्हाला जी कोणती पद्धत सोपी वाटेल ती वापरा. आता या पारीमध्ये आपण मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा कळ्या पाडायच्या आहेत. ह्या दिसायला जरी कठीण असल्या तरी जर तुमचं मोदकाचं पीठ मऊसूत झालं असेल तर ह्या व्यवस्थित निघतात. आणि ह्या पाऱ्या करून झाल्यानंतर त्या अशा एकजीव करून त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. आता कधी कधी आपलं मोदकाचं पीठ जास्त चिकट होतं, तर त्यावेळी त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. जर ते जास्त सुकं झालं तर त्याला गरम पाण्याचा हात लावून ते व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मोदकाच्या कळ्या काढायच्या आहेत. या कळ्या काढताना कधी कधी पीठ हाताला चिकटतं, तसं होऊ नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून या कळ्या काढायच्या आहेत, किंवा तुम्ही तांदळाचं सुकं पीठ लावूनही कळ्या काढू शकता. अशा पद्धतीने आपलं मोदक तयार आहे. मोदक तयार झाल्यानंतर एका पातेलीत मी पाणी तापत ठेवलेले आहे. हे पाणी जसं उकळायला लागेल तसं त्यामध्ये तयार केलेले मोदक ठेवायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवायचे. 10 ते 15 मिनिटानंतर आपले मोदक शिजून तयार होतील आणि मग ते सर्व करण्यासाठी रेडी असतील.
10 मिनिटानंतर गॅस बंद करून झाकण काढून घ्यायचं आहे. पहा किती सुरेख मोदक तयार आहेत. हे मोदक तुम्ही नारळाच्या रसाबरोबर आणि तुपासोबत सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.